तर मी आत्ता मित्रांनो फ्लोरिडाला आलो आहे. सो फ्लोरिडा एक राज्य आहे जे अटलांटिक ओशन जवळ आहे अमेरिकेत. सो हाऊ इज यू फीलिंग रायन? हाऊ इज द वेदर इन फ्लोरिडा? It's pretty good. It's like Nickel in USA. It's an Indian channel. Stuff just like being a content creator period, but it's natural. No fabrication. Just Let's go. त्याची गर्लफ्रेंड मित्रांनो लास्ट. खूप साऱ्या गोष्टी मित्रांनो घडत आहे लाईफमध्ये. नंतर अवतीभोवती बघतोय की अहमदाबादला प्लेन क्रॅश झाला. म्हणजे असं वाटतं कधी कधी लाईफ किती क्षणिक आहे, किती क्षणभंगूर आहे. कारण ते अहमदाबादचं बघितलं म्हणजे असं वाटलं की किती लोक स्वप्न घेऊन चालले होते लंडनला आणि 1 मिनिटाच्या आत होत्याचं नव्हतं झालं. सो त्यामुळे असं वाटतं भाई काही नाही, जे आहे ते इथेच आहे. सो एन्जॉय द लाईफ. नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही सर्व? आहे हो तुम्ही सर्व मजेत असाल तर तुमचं स्वागत आहे मित्रांनो माझ्या एका नवीन यूट्यूब ब्लॉगमध्ये. ऑलमोस्ट 50 दिवसानंतर मित्रांनो माझं यूट्यूब चॅनल मी परत स्टार्ट करतो आहे. तर आय होप तुम्ही मला मिस केला असेल, माझे ब्लॉग बघत असाल. तर मी आत्ता मित्रांनो फ्लोरिडाला आलो आहे. सो फ्लोरिडा एक राज्य आहे जे अटलांटिक ओशन जवळ आहे अमेरिकेत. तर इथे मी आता शिफ्ट झालो आणि आता मी बीचवर आलो आहे. तर म्हटलं चला तुम्हाला आपला नवीन ब्लॉगची सुरुवात बीच जवळून करू. सो तुम्हाला दाखवतो इथले बीच कसे असतात. मी आता जस्ट माझी इथे गाडी पार्क केली मागे आणि आत्ता मस्तपैकी मी सोबत टॉवेल, नंतर टी शर्ट, खायला थोडंफार काहीतरी, नंतर गॅटोरेट ते सर्व सोबत घेतलं आहे. मस्त बीचवर जाऊ आणि थोडा निवांत आराम करू आणि मी तुम्हाला दाखवतो की अमेरिकेतले बीच कसे असतात, खास करून व्हाईट सँड बीच. सो ज्या राज्यात मी आता आहे मित्रांनो, जिथे मी जस्ट आता मूव्ह झालो आयोवा राज्यातून फ्लोरिडाला. सो इथे वातावरण खूप भारी असतं, ऑलमोस्ट इंडियासारखंच वातावरण असतं आणि फुल एक नंबर ऊन असतं, मस्त घाम येतो आणि एकदम भारी वाटतं ॲक्च्युली. सो म्हटलं चला तुम्हाला दाखवतो या निमित्तानेच की अमेरिकेतले बीच कशा असतात. सो हे बघू शकता मित्रांनो, ही आहे पार्किंग. इथे गाडी पार्क केली आणि एवढं ऊन आहे लिटरली मला श्वास घ्यायला सुद्धा त्रास होतो आहे. कारण मी ज्या राज्यात पहिले राहायचो आयोवा, तर तिथे खूप बर्फ राहायचा, पण इथे नुसतं ऊनच ऊन आहे, जे की मला खूप जास्त आवडतं. एकदम माइंड फ्रेश राहतं आणि तुम्ही सँड बघू शकता मित्रांनो, पूर्ण व्हाईट सँड आहे. सो असा काहीतरी हा बीच दिसतो. आता मस्तपैकी इथे अमेरिकन लोक काय म्हणतात कमी कपडे घालून इथं बसले. तर अमेरिकेचं कल्चरच असं मित्रांनो, एवढं काय मोठी गोष्ट नाही समजत. आपल्याकडे कसे गोव्याला फॉरेनर्स असतात, खूप काय म्हणतात आपण एकदम डोळे वटारून त्यांच्याकडे बघतो. तर अमेरिकेत असं काय नाही मित्रांनो. तुम्ही बघू शकता की मस्तपैकी त्यांनी टेंट लावले त्यांचे. आता मी पण माझा टेंट लावेल, मस्तपैकी जरा आराम करेल. सो हे बघा आकाश किती मोठं वाटतंय मित्रांनो कोस्टल एरियामध्ये. सो तो पियर आहे मित्रांनो, तिथे पुढे बघू शकता ना, तिथे पुढे जाऊन तुम्ही मस्त बीचचा आस्वाद पण घेऊ शकता. आता मी थोडं पुढे जातो इथे, कारण खूपच जास्त वाळू आहे. बाकी मित्रांनो तुम्ही माझे ब्लॉग बघताय का रेग्युलर? कारण मी खूप दिवसांनी यूट्यूबवर येतो आहे. माझी टू बी ऑनेस्ट इच्छा नव्हती, पण तुम्ही जेवढं प्रेम दाखवलं, आपले जुने ब्लॉग्स एवढे जास्त चालत आहे. अमेरिकेतलं खेडेगाव, तुम्ही जर तो ब्लॉग बघितला नसेल मी वरती लिंक देतो, तो जाऊन बघा. त्याच्यावर ऑलमोस्ट 1.2 मिलियन व्ह्यूज आले मित्रांनो. ते बघून खूप भारी वाटलं आणि खूप सारे सबस्क्रायबरचे मॅसेज आले की भाई तू कधी चालू करतो यूट्यूब, तुझे ब्लॉग्स खूप भारी असतात. तर म्हटलं चला आता ऑलमोस्ट 1.5 महिना झाला आहे आणि मी प्रॉमिस केलं होतं की 1.5 महिन्याने मी परत येईल. सो आता आलो आहे आणि एक काय म्हणता ना, आता ब्लॉग करतो एवढं भारी वाटतं आहे. परत माझं क्रिएटिव्ह माइंड जागं झालं. सो चला तुम्हाला बीचचा एरिया दाखवतो. सो हे बघा इथे मस्त आहे, बॉलिंग खेळत आहे. हे बघा पाणी किती मित्रांनो स्वच्छ आहे. सो इथून जर तुम्ही सरळ जाशाल ना तर युरोप लागेल. तो बघा तो पोच पण देतो असतं इथे लोक. आणि इकडे तुम्ही ऊन पण बघू शकता. हा पूर्ण बिल्डिंगचा एरिया मित्रांनो. सो इथे इथले लोक खूप गोरे असतात मित्रांनो आणि त्यांना विटॅमिन डीची खूप कमी असते. सो त्यामुळे हे काय म्हणता ना, छोटे कपडे घालून इथे बसलेले असतात, जेणेकरून त्यांची विटॅमिन डी आणि स्किन कॅन्सरचा धोका कमी होईल.
सो खूप भारी वाटतंय, एकदम निवांत वातावरण आहे. आणि मेन म्हणजे मित्रांनो, माझ्या घरापासून 20 मिनिटाच्या अंतरावर हा बीच आहे. सो मी रोज संध्याकाळी मस्त येतो, वॉक करतो. सो ते हॉटेल आहे 4 पॉईंट्स म्हणून. तर US मध्ये मित्रांनो लोक अशा ठिकाणी सुट्ट्या घालवायला येतात. आणि नशिबाने मला इथेच काय म्हणता, मी ह्या शहरात आता राहणार आहे पुढचे काही दिवस. सो भारी आहे. ते जे बघताय ना, तर ते कोस्टल गार्ड आहे मित्रांनो. तो जे पण सेफ्टी असते, समजा इथे कोणी बुडाला इथं काही झालं तर ते लगेच तिकडून ॲक्शन घेऊ शकतात. लहान लहान मुलंसुद्धा एवढं भारी खेळत आहे. सो हा अटलांटिक ओशन आहे मित्रांनो. जसं मी तुम्हाला बोललो, इथून जर तुम्ही सरळ गेले तर लंडन, युरोप त्या साईडचा एरिया लागतो. पॅसिफिक ओशन नाही हा. एकदम खतरनाक खवळलेला समुद्र आहे, तुम्ही बघू शकता. कुत्रे पण इकडे. पक्षी बघा मित्रांनो, आपल्या मुंबईला पण असे पक्षी असतात. इथे आय थिंक लहान मुलांची ट्रिप आली वाटतं. बसले सर्व. मी पण आता जातो तिकडे, माझं सामान ठेवलं आहे. तर मित्रांनो आज बुधवार आहे, आज जरा रिलॅक्स होतं. ॲक्च्युली माझं वर्किंग ऑन चालू झालं नाही आहे. सो सध्या मस्तपैकी टाईमपास चालू आहे, मस्त एन्जॉय करतो आहे. आता काही दिवसातच जॉब चालू होईल, मग परत बिझी होऊन जाईल. आता आहे जेवढा 1 महिना तेवढा मस्तपैकी फिरून घेतो. आता काही दिवसांनी मी न्यूयॉर्कला पण जाणार आहे, काम आहे थोडं. सो तिकडचा पण मी तुम्हाला दाखवेलच ब्लॉग. आणि तुम्ही पण मला सांगा एक्झॅक्टली काय तुम्हाला बघायची इच्छा आहे, कोणत्या टॉपिकवर व्हिडिओ बनवू. कारण खूप सारे टॉपिक आहे, जागतिक घडामोडी आहे, खूप साऱ्या जगात काय काय गोष्टी होतात मला तर माहिती आहे. तर ते पण सांगा, त्याच्यावर बनवू का. बट अमेरिकेत तर असं वाटतं की तुम्हाला अमेरिका बघायला जास्त आवडेल. सो US रिलेटेडच ब्लॉग बनवेल, मोस्टली ट्रॅव्हल ऑर डेली ब्लॉग. जसं मी मागचे तुम्ही जर ब्लॉग बघितले तर पर्टिक्युलर टॉपिक घेऊन मी ब्लॉग बनवायचो. पण आता प्लॅन करतो आहे की असंच रॅन्डम कुठे मी गेलो, जसं मी आता आज बीचवर आलो तर ते तुम्हाला दाखवेल. सो इथे काही मित्र बसले मित्रांनो. सो व्हॉट्स युअर नेम बडी? रायन. व्हॉट्स युअर नेम ब्रो? यू So, how's you feeling, Ryan? How's the weather in Florida? It's pretty good. Oh, it's pretty good? Yeah, it feels nice, man. Oh, you from Jacksonville? No, I'm from Tampa. Oh, Tampa. Oh, wow. So I'm planning to go to Tampa. Is it good clubs or good areas over there? Yeah, really good area. Oh, okay. So what do you think? Tampa Beach is pretty cool or Jacksonville Beach is good? This is my first Jacksonville beach. So Oh, really? I'm over here. It's pretty calm. Oh, really? Nice. What are you going to talk to my Indian public? Say hi to my public. How you guys doing? How you doing? So which country you're from? You're from... I'm from here. I'm from America. Oh, from Florida. Florida. Nice, bro. Nice. It's nice to talk to you, bro. It's nice to talk to you. Oh, my girl. मित्रांनो मस्तपैकी आता मी बीचवर शर्ट काढला आणि रिलॅक्स करतो आहे, मस्त सनबाथ घेतो आहे. सो खूप साऱ्या गोष्टी मित्रांनो घडत आहे लाईफमध्ये. नंतर अवतीभोवती बघतो आहे की अहमदाबादला प्लेन क्रॅश झाला. म्हणजे असं वाटतं कधी कधी लाईफ किती क्षणिक आहे, किती क्षणभंगूर आहे.
सो असं वाटतं जेवढं आहे देवाने दिलं आहे मस्तपैकी एन्जॉय करायचं, खायचं प्यायचं, जास्त लोड नाही घ्यायचा. तुम्हाला पण मी तेच सांगेल, मस्त ट्रिपला जा, एन्जॉय करा, जग बघा, चांगलं चांगलं खा, कारण यू नेवर नो की उद्याचा दिवस आहे का नाही आहे. सो फुल मजा मारा, एन्जॉय करा, कोणाचं जास्त टेन्शन घेऊ नका. एवढीची लाईफ आहे, मस्त सेट व्हा, पैसे कमवा, आपल्या लोकांना भेटा, फॅमिलीसोबत टाईम स्पेंड करा. कारण ते अहमदाबादचं बघितलं म्हणजे असं वाटलं की किती लोक स्वप्न घेऊन चालले होते लंडनला आणि 1 मिनिटाच्या आत होत्याचं नव्हतं झालं. सो त्यामुळे असं वाटतं भाई काही नाही, जे आहे ते इथेच आहे. सो एन्जॉय दी लाईफ. मस्त मी आता रिलॅक्स करेल, सोबत कोकोनट वॉटर आणलं आहे आणि पायनॅपल आणि मँगो पण आणले, ते कापेल आणि मस्त रिलॅक्समध्ये आता खाईल. थोडा पहिले सनबाथ घेतो, सनलाईट घेतो, कारण इथे विटॅमिन डी खूप कमी भेटतं. जिथे मी पहिले राहायचो आयोवा राज्यात तिथे ऊन खूप कमी राहायचं, त्यामुळे आता मस्तपैकी ऊन भेटतं आहे. मस्तपैकी जरा ऊन घेतो. तोपर्यंत तुम्ही बघा, तुम्हाला इथला नजारा पण मी दाखवतो. Hey, what's up guys? How are you doing? You're on my YouTube channel. What's good, man? Oh, hello. Yeah. Nikhil in USA. It's like Nikhil in USA. It's an Indian channel in the YouTube. Yeah. You're from here? Yeah. Oh, nice. I think those guys are coming. You wanna subscribe my channel or what? Yeah, check it out. No service. Oh, no service? No service. Oh my I god. got service. So मित्रांनो आम्हाला चॅनल चेक करतोय. What is it? It's Nikhil in USA. Nikhil. Nikhil. Yeah, in USA. So what is your content? What is your footage? It's like I'm showing the 38K? yeah. मित्र त्यांनी 38,000 बघितले, शॉक झाले. Thanks buddy. What are you gonna say to Indian public over here? Say hi. What's up, youngins? Spicy next little pieces all popping out here. Yeah. Thanks buddy. Like, Really? Yeah, like I'm like natural funny. Like a lot of stuff. Like I got a lot of stuff. I write books. I do a lot of stuff, but I just ain't never had nobody behind me to help me. Push my career, but I got my some God. awesome ideas, man. Really? What kind of ideas you have? Man, like for games, like Wow. stuff for children, stuff just like being a content creator. Period, but it's natural. No fabrication. Just straight natural stuff. Exactly. That's what people like, bro. Yeah, you They don't know, like a everything fancy is stuff. Everything is authenticated, organic. Ain't nothing, no fiction. Everything is fact. That's the content. I Exactly. like. So Yep, yep. yeah, that's what Oh, let's go. त्याची गर्लफ्रेंड आहे मित्रांनो लास्ट. ओके, थँक्स बडी. मित्रांनो मी आता जस्ट पार्किंगमध्ये आलो, मस्त एकदा झोप काढली बीचवर, चिल मारला. आता गाडीत सामान टाकू. सो मला नारळ पाणी प्यायची खूप इच्छा आली आहे, तर बघू इथं काही नारळ पाणी भेटतं का नाही. सो लेट्स गो. तुम्हाला कसा वाटला आजचा ब्लॉग मला की कमेंट सेक्शनमध्ये कळवा. आणि आपले ब्लॉग आता येत राहतील, आठवड्यातून 2-3दा मी टाकायचा प्रयत्न करेल.
ब्लॉग. तोपर्यंत काळजी घ्या आणि बघत राहा निखिल यूएसएफ. बाय.